आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। ठाण्याच्या माळशेज घाटामध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचा कहर। वाऱ्यामुळे अनेक दुचाकी रस्त्यावर पडल्या। अचानक आलेल्या वाऱ्यामुळे नागरिकांची धावपळ। परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये कुलगुरूंच्या दालनाच्या बाहेर कंत्राटी कामगारांचं आंदोलन। कामगारांच्या वेतनवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात। पनवेलच्या कामोठे परिसरातील अतिक्रमण चिकन मटण दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई। कामोठे मेन रोड ते मानसरोवर रेल्वे स्थानक या मार्गावरील फुटपाथवर तोडक कारवाई। डहाणूच्या वरोतीमध्ये पोलिसांकडून आदिवासींना मारहाण झाल्याचा आरोप। वरोती येथील खासगी जमीन मोजणी दरम्यान हा प्रकार घडला। मोजणी सुरू असताना हरकत घेतलेल्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे, तर कोणतीही मारहाण झालेली नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। बदलापूरमधील माया रक्तपेढीचा परवाना कायमचा रद्द। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर रक्तपेढीला टाळं। तपासणी न करता 50 रक्तपिशव्या माया ब्लड बँकेला पाठवल्याचं तपासामध्ये समोर। अकोल्यामध्ये सक्षम सामाजिक संघटनेच्या तरुणांनी अकोला अकोट आणि देवरी फाटा शेगाव या राज्य महामार्ग रोखला। रस्त्याच्या खराब स्थितीविरोधात देवरी फाटा इथे तासभर रास्ता रोको। चंद्रपूर जिल्ह्यामधून सुद्धा पाऊस गायब झालाय। पेरणी केलेली पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल। पाऊस नसल्यामुळे शेती करपण्याची शक्यता। शेतकऱ्यांवर आर्थिक अडचण येण्याची शक्यता आहे।